नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांनी लिहिलेला एक लेख आहे आणि त्या लेखाबद्दल वाचून दाखवणार आहे। ते लेख आपल्याला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। राजाराम पाटील काय म्हणतात? सिडको SRA यांच्या घरे तोडण्याच्या नोटिसा येऊनही जो शांतपणे गणपतीचे मखर बनवितो तो खरा ओबीसी। राजाराम पाटील यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये ते काय म्हणतात बघा। सिडको SRA यांच्या घरे तोडण्याच्या नोटिसा येऊनही जो शांतपणे गणपतीचे मखर बनवितो तो खरा ओबीसी। राजाराम पाटील। भक्ती हीच शक्ती आहे। स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले। या नव्या युगात ईश्वर भक्तीची ताकद खूप मोठी आहे। माणसाच्या जीवनात दुःख आहे, दुःखाचे कारण शोधून ते नष्ट केले की दुःख मुक्ती मिळू शकते असे भगवान बुद्धांनी 25व्या वर्षापूर्वी सांगितले आहे। महादयाळू बुद्धांनी मानवी दुःखावर मोठे संशोधन केले आहे। साऱ्या जगाने हा शोध स्वीकारला, परंतु भारताने तत्वप्रणाली नाकारली। त्याऐवजी भक्ती हा श्रद्धेचाच मार्ग स्वीकारला। पोट दुखत असेल तर त्याचे कारण शोधणे म्हणजेच आजाराचे निदान करून त्यावर उपाय म्हणून योग्य औषध घेणे। हे उपाय आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतो। यावर शॉर्टकट देखील आहे। वेदना शमक औषधे घ्या, शांत राहा, कशाला हवे निदान असे उपाय गरीब लोकांसाठी डॉक्टर सध्या सांगत असतात। पुढे जाऊ निदान न करता चुकीची औषधे घेतली म्हणून अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याचं आपण पाहतो। तेही आम्ही शांतपणे स्वीकारतो। आपण माणूस वाचवण्यासाठी जेवढे पैसे लागत असते तेवढे पिंडदान विधीला खर्च करतो। पैसे नसतील तर नातेवाईकाकडे उसने देतात। उपचारासाठी कुणी मदत करत नाहीत। आता तो आमचा धर्म आहे जो पृथ्वीवरच्या जगण्यापेक्षा मेल्यावरच्या स्वर्गरोणाला जास्त महत्त्व देतो। जो स्वर्ग अस्तित्वातच नाही, सत्याला भेटणारा सत्य शोधण्याचा स्वभाव आम्ही शूद्र ओबीसींचा नाही। या अगोदरच माझे आर्टिकल सांताक्रूज मुंबई येथील कुणबी ओबीसी समाजाच्या SRA प्रकल्प घरे वाचवण्याचा प्रयत्न यावर होते। गणपतीला एक आठवडा असताना उच्च न्यायालयाने आदेश दिले की पोलिसांना घेऊन शेकडो घरांची वस्ती निष्कासित करावी। मी स्वतः जाऊन तिथे लोकांना समजावले। लेख लिहून साऱ्या कुणबी समाजाला आणि ओबीसी महाराष्ट्राला विनंती केली, परंतु ज्याची घरे तुटणार आहेत त्यांना काळजी गणपतीच्या घराच्या मखराचीच असेल तर कुणी कुणाला वाचवावे हा मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्र शासन, SRA, पोलीस यांना माहिती आहे। कुणब्यांची घरे तोडून उच्च जातीच्या बिल्डर राजकीय नेत्यांना 24,000 कोटी रुपयाचा फायदा करून द्यायचा असेल तर गणेशोत्सव हाच योग्य काळ आहे। जो ओबीसींना वेदना कमी करून दुःखात सुख आहे, वेदनेत समाधानी आहे अशी भक्ती भावना निर्माण करून समाज शांती निर्माण करावी। त्यामुळे लोकशाहीत नागरिकाचे प्रश्न मांडणे हे विरोधी पक्षाचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले असेल आणि किंवा विरोधी पक्षांनी उपस्थित केलेला प्रभाव उपाय शोधून त्यावर लोकांना न्याय देणे हे भारताच्या संविधानिक लोकशाहीत सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य असते। तरी खरा उपाय हा गणेशोत्सव आहे। तो लोकशाहीवर विश्वास, ईश्वर भक्ती हा रामबाण उपाय हे सांगतो। त्यामुळे आता चर्चा बंद। मी लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी धन्यवाद देईन। ज्याने इंग्रज गेल्यानंतर इथले शासन सांभाळताना त्याने उच्चवर्गीय जातभाई, मनुपुत्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना स्त्रीशूद्र, अतिशूद्र यांची घरे, जमिनी, जंगल, पाणी, शिक्षण, आरक्षण अशा न संपणाऱ्या मागण्यावर गणेशोत्सव हाच दूरदर्शीपणाचा उपाय सांगून टाकला। देशाला मोठ्या ओबीसी प्रश्नापासून वाचविले। मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी लोकसत्ता या शासनप्रिय वृत्तपत्रात अर्धापान सिडकोची नोटीस प्रसिद्ध केली। ती ही गणेशोत्सवाचा मुहूर्त शोधून मी काल कुणबी ओबीसींचा प्रश्न मांडला। लगेच आज नवीन मुंबईतील आगरी, कोळी, कराडी ओबीसींच्या 75 गावातील ठाणे, रायगड जिल्ह्यातील प्रत्येक घर, गावठाण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 नुसार कशी अतिक्रमित आहे,
कशी अनधिकृत आहेत सांगून तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। यावर नेरूळ नवी मुंबई येथे काल रात्री मी जाहीर सभा घेतली। यावरून नेरूळ काल रात्री जाहीर सभा घेऊन सांगितले, आमची घरे तोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नगरविकास मंत्रालयाने सन्माननीय मंत्री एकनाथ शिंदे यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी आमची अनधिकृत घरे नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला होता, जो निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला नाही। म्हणजे लोकांची फसवणूक करण्याचे सत्ताधारी लोक लोकशाहीत लोकांना सोडा देवालाही घाबरत नाही। या परिस्थितीत नवीन मुंबईच्या लोकांनी आमची संविधानिक अधिकार असलेले आमच्या मालकीच्या गावातील घरे वाचवण्याचे तत्काळ लढण्यास पुढे आले पाहिजे। सभा संपल्यानंतर लोक खासगीत बोलत होते, गणपती गेल्यानंतर पाहू, माझ्या गाडीचे डिझेल माझे प्रयत्न वाया गेले असे मला वाटू लागले आहे। आपल्या देशात शूद्र ओबीसीचे प्रबोधन करणे गरजेचे आहे का, की येणाऱ्या गणेशोत्सवात तसेच राजकीय पक्ष प्रोत्साहन देतात, देणग्या देतात, त्याचे अनुकरण करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकता येतील का? दहीहंडीच्या उत्सवात आमचे हातपाय तोडून आमची मुले स्वर्गात पाठवून आम्ही धर्म पाळला, काय करावे हा मोठा प्रश्न आहे। इतिहास सांगतो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पितामह प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सांगितले, एका पार्ट्यात छत्रपती शिवरायांना बसवा, दुसऱ्या पार्ट्यात 33 कोटी देवांना बसवा। छत्रपती शिवरायांचे पारडे हे 33 कोटी देवापेक्षा जड असेल। सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक दृष्टीने छत्रपती शिवराय हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे। म्हणून महाराष्ट्राच्या केवळ मराठीच नाही तर सर्व धर्म, लिंग, जातीच्या लोकांना न्याय देणारा उत्सव हा शिवजयंती उत्सव आहे, हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशाला सांगितले। आम्ही लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव स्वीकारला, जो ओबीसींच्या साऱ्या समस्यावर धार्मिक उपाय ठरला। ओबीसींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण विचार करावा। ओबीसी मध्ये आमच्याकडे फार मोठे नेते झाले, लोकनेते दिबा पाटील साहेब, त्यांनी देव नाकारला, लोकांना 12.5% विकसित भूपट देऊन घरात करोडोपती ओबीसीना बनविले। हजारो वर्षाच्या ईश्वर भक्तीनं नवसाने जे मिळाले नाही ते लोकनेते दिबा पाटील यांच्या 5 हुतात्मे आणि हजारोंचे रक्त त्यागातून मिळते। लोकमत सारखे वृत्तपत्र दिबांच्या मृत्यू नंतर म्हणतो, देव न मानणारा देव माणूस गेला। आगरी, कोळी, कराडी, ओबीसी लोकांनी आज या सिडको विरुद्ध आंदोलन आलेल्या कोट्यावधीचा पैसा स्वीकारला, तो देवाचा आशीर्वाद म्हणून तो देवाला अर्पण केला। आमच्या ओबीसी नेतृत्वाचा चारवाक्य बुद्ध, फुले, आंबेडकर यांना मानणाऱ्या वास्तववादी आधुनिक मानवतावादी विचार नाकारला। याच हजारो वर्ष गुलामीत आनंद सुख मानणाऱ्या लोकांना ओबीसीना म्हणतात। ओबीसींच्या चळवळी आहेत कुठे? याच काळात सिडकोने आगरी, कोळी, कराडी प्रकल्पग्रस्त लोकांना कायद्याचे पुनर्वसन देय असलेल्या सिडको विकसित जमीन बिवलकर या खोत ब्राह्मणांना दिली। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सागरपुत्र आगरी, कोळी, भंडारी, कराडी यांचे बलशाली आरमार बुडवणाऱ्या पेशवांचे सरदार बिवलकर ब्राह्मण यांनी दिले, ज्यांनी छत्रपती शिवरायांचे आरमार बुडवण्यासाठी परकीय इंग्रजाबरोबर आत्महत्या केली होती। देशाची गद्दारी करणाऱ्यांना कायद्याला मान्य नसलेले 5000 कोटी रुपयाची जमीन मराठा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देतात। आज न्यायालय ब्राह्मण फडणवीस, क्षत्रिय एकनाथ यांच्या हातात आहे। लोकनेते दिबा पाटील यांचा कर्मभूमी रायगड, नवी मुंबई विमानतळास नाव मिळत नाही। आज सर्वांपेक्षा अदानी मोठा झाला आहे। लोकांनी करावे काय? माझ्या भोळ्या भक्तांना, ओबीसीना मार्गदर्शन करायचं आहे कुणाला? फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला मार्गता आता जागे व्हा, ओबीसीने जागे व्हा। वेळ आली आहे आरतीची, वेळ झाली आमचे घर गावे तोडण्याची, काय करावे ठराव लवकरात लवकर। राजाराम पाटील यांचा लेख याबद्दल ओबीसीने आता विचार करणं गरजेचं आहे। आगरी, कोळी, भांडी, कराडी जो या देशातील शोषित आहे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा। आंबेडकरी विचाराच्या लोकांनी राजाराम पाटील यांच्या आव्हानाला मदत करावी अशी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।